संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना गोळ्या घालून मारण्याची भाषा करणाऱ्यांना आणि मनोजदादांना संपवण्याची भाषा करणाऱ्याला आम्हाला सांगायचंय की तुम्ही जर या दादाकडे येत असाल तर त्याच्या अगोदर दादांच्या आणि तुमच्यामध्ये 6 कोटी मराठे आहेत, त्यांचा आधी सामना करा आणि नंतर दादाकडे या. तुम्हाला दादापर्यंत पोहोचणंही शक्य होणार नाही. आणि माझी पोलीस प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की जे कोण हे असतील सातत्यानं मनोजदादाला जीवे मारण्याची भाषा करतायत त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. आणि त्यांनाही सांगणं जर पोलीस कारवाई करणार नसतील, जर इथून पुढे मनोजदादाला किंवा जे समाजाचं काम करतात मराठा समाजाच्या बांधवाला कुणी जर असं गोळ्या घालण्याची किंवा जीवे मारण्याची धमकी देत असेल त्याला मराठा समाज त्यांच्या स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा असं वाचाळवीरांनी आणि धमक्या देणाऱ्यांनी ध्यानात ठेवावं. आम्ही सुद्धा बांगड्या भरलेल्या नाहीत. वेळ आली तर आम्ही इतिहासात दाखवून दिले शस्त्र सुद्धा उचललेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मूळ स्वभावावर आणू नका. नसता येणाऱ्या काळात मग गंभीर परिणाम या वाचाळवीरांना आणि या धमकी देणाऱ्यांना भोगावे लागतील, एवढं मात्र नक्की आहे. म्हणून माझी पोलीस प्रशासनाला, राज्य सरकारला विनंती आहे, या प्रकरणाची चौकशी करा आणि कठोरात कठोर कारवाई जे दोषी असतील त्यांच्यावर करा.